Welcome student. Open your textbook, page number 69. Topic motion and types of motion. Topic number 9, page number 66. In last video we learning about the types of motion. In the last video we learned about the linear motion. Okay. In today's part of the video we have learned about uniform linear motion and non-uniform linear motion. These are the types of linear motion. Uniform linear motion, non-uniform linear motion. आता तुमच्या पुस्तकामध्ये जे मार्चिंग सोल्जर आहे म्हणजे जे संचलन करणारे जे सैनिक आहेत त्यांची गती परेडमध्ये कशी असते. अँड अ गर्ल कमिंग डाऊन अ स्लाइड. 9.4 ह्या चित्रामध्ये जे सोल्जर्स मार्चिंग करतायत परेडमध्ये त्यांची गती पहा आणि जे गर्ल आहे म्हणजे जी मुलगी आहे की जी घसरगुंडीवरून सरळ खाली येते आहे ती बघा. त्यानंतर त्याचंच एक दुसरं एक एक्झाम्पल दिलेलं आहे की टेक ऑफ घेणारं एरोप्लेन आहे आणि चौथं बंदुकीतून सुटणारी गोळी. ह्या चारही एक्झाम्पल्सवरून आपल्याला हे दोन टाइप्स ऑफ मोशन कशा पद्धतीनं तिथं कार्यान्वित होतात आणि त्यांना ते का म्हणायचं हे उदाहरणाद्वारे तुम्हाला स्पष्ट करण्यात आलेलं आहे. बघा आपण एक एक पिक्चरचा विचार करूया. पहिलं आहे बघा मार्चिंग सोल्जर्स इन अ परेड. कंपेअर द मोशन ऑफ अ सोल्जर्स ऑन अ परेड अँड अ गर्ल कमिंग डाऊन अ स्लाइड. आता पहिल्या आणि दुसऱ्या चित्रामध्ये जी मुलगी आहे ती सरळ खाली येते पण ती थांबत थांबत येते. ती तिच्या गतीनुसार थांबत थांबत येते. मात्र पहिल्या चित्रामध्ये जे सोल्जर्स आहेत त्यांचा ठेका ठराविक आहे. ठराविक मोशनला असते हात वर जाणाऱ्या, ठराविक मोशनला असतो हात खाली येणार आहे. त्यांच्यामध्ये कोणतीही बदल होणार नाही. मात्र जी गर्ल आहे स्लाइडवर येणार ती स्ट्रेट लाईन मध्येच येणार आहे पण येताना तिची गती मात्र थोडीफार थांबत थांबत थोडीफार सुरुवातीला हळू येत असेल आणि त्यानंतर फास्ट येत असेल. तिची गती मात्र थोडं थोडं बदललेली आपल्याला दिसून येते. बघा द मोशन ऑफ अ सोल्जर्स इन अ परेड इज द सेम ड्युरिंग दॅट द पिरियड नॉट इवन अ स्ट्रेट डिफरन्स स्लाइट डिफरन्स इन सी. म्हणजे संचलन करणाऱ्या प्रत्येक सैनिकांची गती ही एकसारखीच आहे. त्यात थोडासाही फरक आपल्याला दिसत नाही. परंतु घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलगीची गती मात्र एकसारखी आपल्याला दिसून येत नाही. म्हणजेच काय द गर्ल कमिंग डाऊन फास्टर अँड फास्टर. सुरुवातीला तिची जी गती होती ती थोडीशी कमी होती आणि त्यानंतर जोरात ती खाली आली. म्हणजेच काय फास्टर अँड फास्टर. The speed of her motion goes on increasing continuously. तिची जी गती आहे ती मात्र सतत आपल्याला वाढणारी दिसून येत आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय द मोशन ऑफ अ मार्चिंग सोल्जर इज युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजे सैनिकांची जी संचलनाची गती आहे ही गती रेषीय एक समान गती. काय म्हटलेलं आहे युनिफॉर्म लिनियर मोशन. यालाच म्हटलेलं आहे रेषीय एक समान गती. याचं उदाहरण काय लिहायचं आपल्याला. सोल्जर्स मार्चिंग इन अ परेड. त्यांची मोशन ही ठराविक आहे. त्यांच्यामध्ये स्लाइड सुद्धा आपल्याला फरक दिसत नाही. बरोबर आहे. Because in this motion no change is seen. याला का म्हटलेलं आहे याचा एक आपल्याला हे दिलेलं आहे no change is seen. याच्यामध्ये कोणताही फरक आपल्याला दिसत नाही. पुढे काय सांगितलेलं आहे बघा. द मोशन ऑफ अ गर्ल कमिंग डाऊन द स्लाइड इज अ नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. दीज आर द टू टाइप्स मेन टाइप्स ऑफ लिनियर मोशन. म्हणजेच काय घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती ही रेषीय असमान गती आहे. रेषीय असमान
गती, रेषीय असमान गती. We see increasing speed here. स्पीड मात्र आपल्याला इन्क्रीजिंग होताना इथं दिसून येते. हे दोन जे टाइप्स आहेत हे टाइप्स कोणाचे आहेत? लिनियर मोशनचे टाइप आहेत. लिनियर मोशन रेषीय गती. आणि या गतीचे हे दोन प्रकार आहेत. बऱ्याच वेळेला तुम्हाला राईट द डिफरन्स बिटवीन युनिफॉर्म लिनियर मोशन, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असा प्रश्न विचारला जातो. तर मुलांना हे लक्षात ठेवा की ज्यावेळी डिफरन्स लिहा, फरक स्पष्ट करा असा ज्यावेळी प्रश्न येतो तर त्यावेळी तुम्ही काय करायचे, जे दोन घटक सांगितलेले आहेत ते दोन घटक दोन बाजूला लिहून मधोमध रेष आखायचे आणि त्याचे फरकाचे मुद्दे तुम्हाला लिहायचे असतात. एकाखाली एक निबंध लिहिल्यासारखा फरक स्पष्ट करायचा नसतो. लक्षात आलं का? पहा, तर दोन भाग करायचे आणि दोन भागामध्ये त्याचे काय करायचे तुम्हाला डिस्टिंग्विश लिहायची आहे. तर इथं तुम्हाला थोडंसं लिहून दिलेलं आहे बघा. व्हेन द डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन अ युनिट टाइम. दुसरं ह्याचं हे काय आहे? युनिट टाइम आहे. महत्वाचं काय आहे? टायमिंगला महत्व आहे. टायमिंगला काय आहे? महत्व आहे. म्हणजे ह्या लिनियर मोशनची जी टाइप आहे याच्यामध्ये वेळेचं बंधन दिलेलं आहे की युनिट टाइमला तुमचा हात वर आलाच पाहिजे, युनिट टाइमला तो खाली आलाच पाहिजे, युनिट टाइमला पाय पाठीमागे गेलाच पाहिजे. म्हणजेच काय, ही सगळी जी मोशन आहे ही मोशन टाइम बॉन्डेड आहे. बरोबर आहे? म्हणजे जर तुम्ही त्या वेळेत जर ती मुवमेंट केली नाही तर ती युनिफॉर्म लिनियर मोशन होणार नाही. टाइम इज कंटिन्युअसली द सेम. आणि हा जो फरक होतोय हा सगळ्यांच्या मध्ये एकसारखाच व्हायला पाहिजे. तर ते जे आहे द मोशन इज सीड टू बी युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजे जो काही हात वर घेतलेला आहे, हात खाली घेणार आहे, हा जो चेंज आहे युनिट टाइम मध्ये हा सगळ्यांचा एकसारखाच असला पाहिजे. ओके. वेअरएज दुसरं काय सांगितलंय बघा, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये काय सांगितलेलं आहे पहा. व्हेन द डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय अन ऑब्जेक्ट, डिस्टन्स म्हणजे अंतर पार केलेलं आहे ऑब्जेक्टनं, अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन अ युनिट टाइम कीप्स चेंजिंग. हा युनिट टाइम मध्ये आहे, टाइम चेंजिंग होतं याच्यामध्ये. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होत असताना इथं टाइम बॉन्डेड आहे पण हा टाइम सतत चेंज होत असतो. लक्षात आलं काय? हा टाइमशी बॉन्डेड नाहीये पण हा युनिट टाइम मध्येच ती क्रिया झाली पाहिजे. ओके. तर अशा पद्धतीने हे जे आहे हा डिफरन्सचे मुद्दे तुम्हाला पुस्तकामध्ये आहे. तुम्ही युनिफॉर्म लिनियर मोशनची व्याख्या लिहायची, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनची व्याख्या लिहायची आणि रिस्पेक्टिव्ह एक्झाम्पल्स जी दिलेली आहेत पुस्तकामध्ये ती ॲज अ डिफरन्स म्हणून होमवर्क मी सांगणारच आहे. प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जो होमवर्क दिला जाईल तो होमवर्क तुम्ही तुमच्या वहीमध्ये प्रत्येक डेटनुसार करणं अत्यंत गरजेचं आहे. काही मुलं फक्त व्हिडिओ बघतात आणि सोडून देतात, असं करायचं नाहीये. ज्यावेळी जो होमवर्क सांगितला असेल तो होमवर्क त्यावेळी त्या टायमिंगला तुम्ही कंप्लीट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय हे बघितलेलं आहे आणि त्याची एक्झाम्पल्स जी पुस्तकामध्ये दिलेली आहेत ती आपण बघितलेली आहेत. आता दुसरा एक मुद्दा जो आहे तो याच्याबरोबरच आहे, नॉन लिनियर मोशन. नॉन लिनियर मोशन. आता लिनियर म्हणजे रेषीय गती, तर याच्यामध्ये नॉन लिनियर मध्ये काय येणार आहे? नैक रेषीय गती. नैक रेषीय गती म्हणजे इथं जी आहे ही स्ट्रेट लाईन मध्ये होत नाहीये. एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूस
म्हणजे सरळ रेषेत नाही जाणार. म्हणजेच बघा, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट दॅट डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन इज सेड टू बी अ नॉन लिनियर मोशन. ही डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन तुम्हाला 3 टाइम्स रिपीट करायची आहे. हां, कुठून? द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट दॅट डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन is called as a non-linear motion. Non-linear motion may be of the following types. आता हे जे आहे, ह्याचे प्रकार भरपूर आहेत. हे जे सगळे पुढचे जे सगळे प्रकार आपण पुस्तकामध्ये बघतो आहोत ते सगळे नॉन लिनियर मोशनचे आहेत. त्यातलं बघा, व्हॉट काइंड ऑफ मुवमेंट डज अ स्विंग इन अ पार्क शोज. आता बघा, ह्याच्यामध्ये झोपाळ्यावर झोका घेतात त्यावेळी झोपाळ्याची हालचाल कशी होते, तर पाठीमागून पुढे, पाठीमागून पुढे, पाठीमागून पुढे. तो जो आकार आहे तो कसा आहे बघा, हा असा आकार आहे. इथं समजा झोका असेल, हा, तर हा इकडच्या दिशेला जातो, पुन्हा इकडे येतो, पुन्हा इकडे जातो, पुन्हा इकडे जातो, पुन्हा इकडे जातो, पुन्हा इकडे जातो, पुन्हा इकडे जातो. असा जो आहे, ही मोशन कशी आहे, अशी आहे. इथं तुमचा ऑब्जेक्ट आहे. हे जे आहे, हा आकार, हा असा इकडं जातो आणि पुन्हा असाच पाठीमागे. हे जे आहे, हा आकार, त्याला ऑसिलेशन असं म्हणायचं. काय म्हणायचं? ऑसिलेशन म्हणजे आंदोलन. आणि ही जी गती आहे, या गतीला काय म्हटलं जातं? ऑसिलेटरी मोशन. काय म्हटलेलं आहे? ऑसिलेटरी मोशन. द स्विंग ऑलवेज कम बॅक फ्रॉम वन एंड टू द अनादर एंड. म्हणजे झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे काय होतं, पळत जात होतं. त्याला काय म्हटलेलं आहे? हे जे दाखवलेलं आहे इथं, हे एक टोक आहे आणि हे दुसरं टोक आहे. तर हे जे आहे याला काय म्हटलेलं आहे? ऑसिलेशन म्हटलेलं आहे. आणि याच्यातील पहिला प्रकार आहे तो आहे ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय? आंदोलित गती. लिहून देते मी आणि अर्थ, आंदोलित गती. आणि ह्याला काय म्हटलेलं आहे? ऑसिलेशन असं म्हटलेलं आहे. लक्षात ठेवायचं हे एक्झाम्पल. हां, सिमिलर इज द मुवमेंट ऑफ अ पेंडुलम ऑफ अ क्लॉक. पेंडुलम तुम्ही बघितलेला आहे, घड्याळाचा दोलक. समजा हे असं घड्याळ असेल तर याच्यामध्ये असा हा दोलक असतो. हां, तर तो दोलक सुद्धा ह्याकडे येऊन याकडे येऊन याकडे असा स्विंग होत असतो. हे जे आहे हे सुद्धा काय आहे? ऑसिलेशन. हां, तर ते सुद्धा एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर तिसरं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, विंग्स ऑफ अ बर्ड. बर्ड जे आहे त्याचे जे पंखे आहेत ते बघा, हां, कोणत्या दिशेमध्ये आहेत? वरून खाली, खालून वर. हाच ऑसिलेटरी मोशन. द नीडल ऑफ अ स्विंग मशीन. शिलाई मशीन तुम्ही बघितलेली आहे. शिलाई मशीनची जी सुई असते ती वर खाली वर खाली वर खाली सतत होत असते. दॅट इज इन अ ऑसिलेटरी मोशन. अँड द व्हायब्रेटिंग डायफ्रॅगम ऑफ अ तबला. म्हणजेच काय, तबल्याचा जो कंपपणा, तबल्यावर आपण असा छेडला की त्याचा जो तबला आहे तो थोडासा वर खाली वर खाली वर खाली व्हायब्रेट होतो. दॅट इज ऑल्सो इन अ ऑसिलेटरी मोशन. ओके, दीज आर ऑल द एक्झाम्पल्स ऑफ द ऑसिलेटरी मोशन. लक्षात आले का? बघा, ऑसिलेटरी मोशनमध्ये आपण काय बघितलेलं आहे की एखादा ऑब्जेक्ट पाठीमागून पुढे, पाठीमागून पुढे, ही जी त्याची गती आहे त्या गतीला ऑसिलेटरी मोशन म्हटलेलं आहे. त्याची व्याख्या तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलीच आहे. द मोशन ऑफ अ बॉडी दॅट इज ऑसिलेटिंग, दॅट इज स्विंगिंग बॅक अँड फोर्थ. बॅक म्हणजे पुढं, फोर्थ म्हणजे बॅक म्हणजे पाठीमागं, फोर्थ म्हणजे पुढं, पाठीमागून पुढे, पाठीमागून पुढे. तर त्या गतीला काय म्हटलेलं आहे? ऑसिलेटरी मोशन. आणि त्याची बरीच एक्झाम्पल तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा दिलेली आहे. तर तुम्ही काय करायचं आहे? ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय त्याची डेफिनेशन लिहायची आहे आणि रिस्पेक्टिव्ह 4-5 एक्झाम्पल जी काय आहेत ती तुम्ही लिहायची आहे. तर मुलांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे? तर युनिफॉर्म लिनियर मोशनचे 2 प्रकार बघितले आहेत. युनिफॉर्म लिनियर मोशनचे, युनिफॉर्म लिनियर मोशन, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. त्यानंतर नॉन लिनियर मोशनमध्ये ऑसिलेटरी मोशन आज आपण अभ्यास केलेली आहे. तर आजचा होमवर्क काय आहे नीट लक्षात घ्या. लिनियर मोशन
हे जे दोन आहेत ह्याचे डिफरन्स लिहायचा आहे. इथं मी शॉर्टमध्ये लिहिलेलंच आहे, तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे. नॉन लिनियर मोशन म्हणजे काय त्याची ही व्याख्या आहे पुस्तकामध्ये, ही 3 टाइम्स लिहायची आहे. आणि ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय ही व्याख्या दोन वेळा लिहून त्याची एक्झाम्पल तुम्हाला 3-4 जी पुस्तकामध्ये दिलेली आहेत ती लिहायची आहे. ओके, नेक्स्ट पार्टमध्ये आपण ह्याच्या पुढच्या ज्या गती आहेत टाईप्स आहेत ते अभ्यास करणार आहोत. टिल देन गुड डे. जे न्यू वर्ड्स आहेत ते न्यू वर्ड्स मी मराठीमध्ये लिहिलेले आहेत. ॲज अ न्यू वर्ड्स म्हणून तुम्ही तुमच्या वहीमध्ये ते शब्द सगळे लिहून घ्यायचे आहेत. हा या टॉपिकचं सेकंड व्हिडिओ आहे. थर्ड व्हिडिओमध्ये आपण पुढचे जे टाईप्स आहेत ते अभ्यास करणार आहोत.